मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँक फोडी प्रकरणाचा अखेर पर्दाफाश झालाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सर्वात मोठी कारवाई केली आहे. या मोठ्या कारवाईत तब्बल 3,25,00,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. उत्तर प्रदेश राज्यासह सांगलीतील मोठी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. गॅस कटर, स्कॉर्पिओ, शस्त्रसाठ्यासह 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या मोठ्या कारवाईमुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सर्वत्र कौतुक सुरू झालंय. आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लॉकर गॅस कटरच्या सहाय्याने फोडून कोट्यवधींचा ऐवज लंपास करण्यात आला होता. या धाडसी चोरीमुळे सांगली जिल्हा अक्षरशः हादरून गेला होता. परंतु सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा छडा लावला असून तब्बल 3,25,54,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश आणि सांगली जिल्ह्यातील 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 7 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या पाठीमागील खिडकीची काच फोडून लोखंडी गज गॅस कटरने कापून 22 लॉकर गॅस कटरच्या सहाय्याने फोडले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व जयदीप कळेकर यांची स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. त्यानुसार पलूस तालुक्यातील बांबवडे येथील विश्वजित विजय पाटील याचे उत्तर प्रदेशातील राहुल रंजनीश शर्मा याच्याशी पूर्वीपासून संबंध होते. त्याच माध्यमातून उत्तर प्रदेशातील टोळी सांगली जिल्ह्यात दाखल झाली होती. याची माहिती घेऊन पोलिसांनी 19 जानेवारी रोजी उत्तर प्रदेश येथील ककराळा जिल्हा बदायूं येथे छापा टाकून राहुल रंजनीश शर्मा वय 27 याला अटक केली. तर चोरीतील दागिने विक्रीसाठी आणले जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सांगलीवाडी परिसरात सापळा रचून स्कॉर्पिओ ताब्यात घेतली. यामध्ये विश्वजित विजय पाटील वय 24 राहणार बांबवडे तालुका पलूस, संकेत अरुण जाधव वय 26 राहणार बलवडी तालुका खानापूर, इजाज राजू अत्तार वय 30 राहणार अमनापूर तालुका पलूस हे सर्वजण आढळून आले. यावेळी वाहनाच्या झडती दरम्यान सोन्याचे व चांदीचे दागिने, रोख रक्कम, गावठी बनावटीचा कट्टा, 4 जिवंत राऊंड, ऑक्सिजन सिलेंडर व गॅस सिलेंडर असा मोठा मुद्देमाल मिळून आला. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत एकूण 3,25,54,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या उत्कृष्ट कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिओ मराठी, ते धडक ते धडक.